अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा वापर करा। मनसेच्या विद्यार्थी सेनेचं बोरिवलीत बॅनरबाजीमधून हे आवाहन करण्यात आलंय। बोरिवलीच्या दौलतनगरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली। अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा वापर करा। मनसे विद्यार्थी सेनेनं, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं हे आवाहन केलेलं आहे। बोरिवलीच्या दौलतनगरमधील स्मशानभूमी बाहेर हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। हे पोस्टर सुद्धा आपण पाहतोय। राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर ही पोस्टर लावण्यात आलेली आहेत। खरं तर वृक्षतोडी संदर्भात राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता मनसेकडून अशा प्रकारे पोस्टर लावून बॅनरबाजी करून आवाहन करण्यात येतं। गुढीपाडवाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेमध्ये अनेक मुद्दे मांडले, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षणच्या बाबतीत देखील मुद्दे मांडले गेले। माझ्या मागे पाहू शकतात बोरिवली दौलतनगरमध्ये स्मशानभूमी जी आहे, हिंदू स्मशानभूमीच्या बाहेर एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक बॅनर लावण्यात आला, ज्यामध्ये विनम्र विनंती करण्यात आलेली आहे की वृक्ष तोडीमुळे जंगल नष्ट होत आहेत। अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा वापरला प्राधान्य द्या, अशा मनसेकडून बॅनर आता लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये वन मध्ये जे लाकड आहे त्याचाही खूप मोठ्या प्रमाणात वापर मृतदेहांसाठी वापरण्यात येतात। त्याकरिता मृतदेह वाहिनीचा वापर करण्याचा प्राधान्य द्यावा, अशी विनम्र विनंती मनसेकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुरेंद्रसह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। जी होणारी वृक्षतोड आहे, निसर्गाचा होणारा ऱ्हास आहे, तो आपल्याला कसाच कमीत कमी करता येईल। आणि जिकडे जिकडे विद्युत दाहिन्या आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा, यासाठी राजसाहेबांनी जे विचार मांडले अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही फक्त एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। इकडच्या स्थानिक नागरिकांना आम्ही नम्र विनंती करत आहोत की आपण जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा वापर अंत्यसंस्कारासाठी करावा।